वा, मस्त. अगदी खमंग वास सुटलाय. गरमागरम अगदी मल्टीव्हिटॅमिन असणारा पौष्टिक नाश्ता किंवा घरात कुणाला बरं नसेल, अगदी लहान मुलांच्या जेवणासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. ती म्हणजे गोड दलिया किंवा गोड लापसी देखील तुम्ही म्हणू शकतात. गव्हाच्या जाड कण्यांपासून बनणारा हा पदार्थ आहे आणि दलिया खाण्याचे फायदे जवळजवळ सर्वांनाच माहिती आहेत. नमस्कार, स्मिता's क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. गॅस ऑन करून त्यावर मी कढई ठेवून घेतली आहे. कढईत मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. तूप व्यवस्थित तापले आहे. यात मी आता अर्धा कप दलिया किंवा गव्हाच्या कण्या असं देखील तुम्ही म्हणू शकतात, तुपात टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. दलिया भाजेपर्यंत बाजूला मी गॅस ऑन करून दलिया शिजवण्यासाठी पाणी गरम करून घेणार आहे. त्यासाठी मी 1.5 कप पाणी वापरणार आहे. अर्धा कप दलियासाठी मी इथे 1.5 कप पाण्याचा वापर करणार आहे. दलिया व्यवस्थित लालसर असा भाजण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. यात मी आता थोडासा सुकामेवा टाकून घेणार आहे. यात काजू, बदाम आणि पिस्त्याचे छोटे काप करून घेतले आहेत. सुकामेवा देखील दलियासोबत जरा 15-20 सेकंद भाजून घ्यायचा आहे. आता हे परफेक्ट असं भाजून झालेलं आहे. बाजूला पाणी देखील तापलं आहे. मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी भाजलेल्या दलियामध्ये टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे किंवा बंद करून घेतला तरी चालेल. यात थोडंसं किसलेलं सुकं खोबरं मी टाकून घेणार आहे. तसेच अर्धा कप दलियासाठी अर्धा कप गूळ मी इथे घेतलेला आहे. गूळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. कमी गोड खात असाल तर कमीच घ्या, कारण अर्धा कप दलियासाठी अर्धा कप गूळ अगदी परफेक्ट होतो. पाव चमचा वेलची पूड मी यात टाकून घेणार आहे. तसेच दलिया व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून हा दलिया आता मंद आचेवर 12 ते 13 मिनटं शिजू द्यायचा आहे. दलिया शिजवण्यासाठी तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकतात. 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये शिजू द्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर झाकण काढून मी एकदा दलिया चेक करून घेते. जवळजवळ शिजण्यातच आलेला आहे, पण अजून 2-3 मिनटं सहज लागतील, म्हणून मी झाकण परत ठेवून घेणार आहे. तीन मिनिटांनी मी परत हे झाकण काढून घेतलेलं आहे. दलिया अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात. खाली चटकलेला वगैरे अजिबात नाही आणि कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे. गॅस बंद करून मी यावर परत झाकण अगदी 1 मिनिटासाठी ठेवून घेणार आहे, म्हणजे वाफेत तो जरा मऊ होईल. आता हा गोड दलिया म्हणजेच गोड लापसी खाण्यासाठी सर्व करून घ्यायची आहे. वरून थोडं साजूक तूप टाकून हा दलिया गरमागरमच खायला घ्यायचा आहे. मस्त गरमागरम गोड दलिया इथे खाण्यासाठी तयार आहे. मी तर खाऊन बघते. अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी झाली आहे. तुम्ही देखील करून बघा. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.